आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई महानगरपालिकेची खिचडी कंत्राटाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ, सर्व कागदपत्र पोलिसांकडे पाठवल्याचा बीएमसीचा दावा, माहितीच्या अधिकारातनं बाब उघडकीस। अटल सेतूवरून शिवनेरी धावणार, स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन मंत्रालय बससेवा सुरू होणार, 1 तास वेळ वाचणार। नवी मुंबई विमानतळाच्या रडारला ग्रीन सिग्नल, ठाकले आयलंडवरती यंत्रणा बसवण्यात केंद्राची अटीशर्थींसह परवानगी, 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळावरनं विमान उड्डाण करण्याचा संकल्प। निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर, मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यानं राज्यातील निवासी डॉक्टर संघटना गुरुवारपासून संपावर जाणार। पुणे मेट्रो अडकली मुहूर्ताच्या विळख्यात, विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर, तर रामवाडीमध्ये आणि रामवाडीपर्यंत मेट्रोनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार। पुण्यामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 50 किलोहून अधिक एमडी हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं जप्त। ललित पाटील प्रकरणानंतर मोठी कारवाई, पोलिसांकडनं अधिक तपास सुरू। पुणे शहरानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही लाखो रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। मध्यरात्री जुन्या पुणे मुंबई महामार्गावर ड्रग्जची तस्करी। पुणे महानगरपालिकेच्या कारभारावरती पुणेकर नाराज, सीएमओवरती पुणे महानगरपालिकेच्या तक्रारींचा पाऊस, नागरिकांच्या अडचणी तातडीनं सोडवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएलचा उपक्रम, पीएमपीएल कडनं परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा राबवण्यात येणार।